अचानक माहीत नाही, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच शर्टाचं हे पहिलं बटनच तुटलं. नशिबाने मी ऑफिसमध्ये कुठून तरी पिनचा जुगाड केला, पिन लावली. पहिल्या बटनाच्या जागी पिन लावणं किती अवघड असतं. माझ्या विचारांशी तुम्ही जर सहमत असाल खाली कमेंट करून सांगा. असा काही किस्सा तुमच्याबरोबर झाला आहे का, ते पण शूट करण्याच्या जस्ट अगोदर. असो, विषयाला मी जरा भरकटलो. मेन विषयावर येऊया. मागे आपण प्रभात रोडच्या राम सदनचा व्हिडिओ केला होता. हॉटेल खूप छान आहे, पदार्थ खूप छान आहेत, पण अनेक जणांनी त्याच्यात एक मुद्दा नमूद केला, तो म्हणजे किमती फार महाग आहेत. तर म्हटलं लगेच आपण एक असा व्हिडिओ घेऊन येऊ ज्याच्यात पदार्थ छान असतील, हॉटेलही छान असेल आणि दर माफक असतील. तर मग चला आज जाऊया एक अशा हॉटेलमध्ये. खूप जुनं हॉटेल आहे, मी भरपूर कौतुक ऐकलं आहे. त्याच्या नवीन ज्या शाखा आहेत तिथे अनेक वेळा मी आणि वेगवेगळ्या शाखांमध्ये गेलेलो आहे, पण जिथून सुरुवात झाली त्या शाखेमध्ये मी आजपर्यंत नाही गेलेलो. तर आज योग आलेला आहे, जाऊया. आणि नेहमीप्रमाणेच हे ठिकाण कोणतं, तिथे पदार्थ कोणते कोणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या पदार्थांची चव कशी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या खाद्यभ्रमंतीसाठी आपण आलेलो आहोत बाजीराव रोडवर स्थित हॉटेल श्री वाडेश्वर भुवनला. बाजीराव रोडवर नाथूबाग मंदिर चौक येथेच स्थित आहे हे हॉटेल. उजवीकडनं वरनं अभिनव चौकाकडनं डावीकडे तुम्ही खाली आप्पा बळवंत चौककडे जातात तेव्हाच नाथूबा गणपती चौकाच्या शेजारी आहे हे श्री वाडेश्वर भुवन हॉटेल. इथे खिचडी सोडली जी की फक्त शनिवारी मिळते, तर मोजून 8 पदार्थ आहेत आणि मी प्रयत्न करणार आहे प्रत्येक पदार्थ घेण्याचा. इथे शेजारीच हे गणपती मंदिराचं काम चालू आहे, ज्याच्यामुळे तो आवाज येतोय आणि म्हणून मला व्हॉइस ओव्हर द्यायला लागतोय. असो, सुरुवात केली आपण वाडेश्वरच्या प्रसिद्ध इडलीनी. गरमागरम वाफाळती ही दिसतीये तुम्हाला इडली, ज्याच्यासोबत येते ही भरपूर अशी चटणी. 2 इडल्या मोठ्या आकाराच्या मिळतात आणि या दोन्हींसोबत पुरेल एवढी ही अशी चटणी मिळते. आणि हो, इथे कुठल्याही पदार्थाबरोबर सांबार मिळत नाही. म्हणजे प्रत्येक वाडेश्वरमध्ये सांबार मिळतं, पण या वाडेश्वरमध्ये सांबार का मिळत नाही हे मला तर पटलं नाही उत्तर. पण तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. पहिला घास श्री वाडेश्वर भुवनची वाफाळती इडली. वाह, कमाल धमाल बेमिसाल चव. एक चांगली इडली खाताना मला हा नेहमी प्रश्न पडतो की इडलीसारख्या साध्या एका पदार्थामध्ये ज्याच्यात कुठलाही मसाला नाही, ती आपल्या चवीच्या इंद्रियांना एवढी जादू कशी काय देऊ शकते. आणि या चवदार इडली सोबत मिळते तेवढीच चविष्ट अशी ही चटणी. इथे दुसरा पदार्थ जो घेतला तो म्हणजे यांचा मसाला डोसा. हा असा मसाला डोसा येतो जो बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्याच्यासोबत येते चटणी. इथे परत सोबत सांबार मिळत नाही. चला, वेळ झाली या डोस्याचं चिलखत छेदून आतल्या बटाट्याच्या भाजीचं दर्शन घेण्याची. कडेला कुरकुरीत आणि मध्यभागी मऊ असे या डोस्याचे आवरण अलगदपणे बाजूला सरकवून ओळख करून घेतली बटाट्याच्या भाजीची. आणि हे करताच स्वागत केले त्याच ओळखीच्या असणाऱ्या दाक्षिणात्य किंवा साऊथ इंडियन बटाट्याच्या भाजीच्या सुगंधाने.
कडेच्या कुरकुरीत भागाने जेव्हा मध्यभागी असणारी ही बटाट्याची भाजी अलगदपणे उचलून खाल्ली तेव्हा दोन चवीच्या नद्यांमध्ये न्याहून निघाल्याचा आनंद मिळाला. खरं तर या अविस्मरणीय अनुभवाला चटणीची काहीच गरज नाही, तरी पण समोर होती आणि चवीलाही चांगली होती म्हणून एक चमचा अशीच ढकलली आणि परत एकदा तोंडातून कमाल धमाल बेमिसाल हेच निघालं. साऊथ इंडियन बटाट्याची भाजी ही कशी असावी हे दाखवणारे सर्व घटक या बटाट्याच्या भाजीमध्ये दिसत होते. छान शिजलेला बटाटा आणि कांदा, त्याला समतोलपणा देणारा मिरचीचा तिखटपणा आणि साखरेचा गोडवा आणि उडदाची डाळ. या दोन अविस्मरणीय धक्क्यातून बाहेर पडतच होतो तेवढ्यात समोर अजून एक सुगंधित पदार्थाने टेबलवर पदार्पण केले. एका मस्त नाटकाच्या वेगवेगळ्या पात्रांच्या दर्जेदार अभिनयाने जसे तुम्ही मनमोहित होता तसेच काहीसे इथल्या पदार्थांनी मला अनुभव दिला. वेगवेगळ्या रंगाने, सुगंधाने आणि चवीने नटलेले हे पदार्थ एक एक करून मला सुखद धक्का देत होते. आणि असाच एक धक्का म्हणजे हे इथलं थालपीठ, ज्याचा सुगंध माझ्या नाकपुड्यातून जाऊन थेट माझ्या मेंदूमध्ये जाऊन काहीतरी गॉटमॅट करत होता. ताटात दोन मध्यम आकाराचे असे गरमागरम थालपीठ येतात. या थालपीठाच्या वासामध्ये मी एवढा हरवून गेलो होतो की याच्यासोबत लोणी नाही बटर येतं याची निराशाच मी विसरून गेलो होतो. काटे चमचे हे आपले शत्रू समजून त्यांना बाजूला ठेवून थेट हातानेच थालपीठाचा पहिला घास तोडला. तेव्हा भाजणीमध्ये भरभरून टाकलेल्या कांद्याची माझी ओळख झाली. थालपीठ आणि कांदा म्हणजे सुख हे साधं सोपं गणित सोडवून समोर असलेल्या दह्याच्या वाटीमध्ये दह्यात साखर आहे का नाही हे कोडं सोडवण्यासाठी दह्याचा पहिला घास घेतला आणि बेंबीच्या देठापासनं तेच ओळखीचे शब्द बाहेर निघाले. कमाल धमाल बेमिसाल. आईच्या थालपीठाची चव अनेक वर्षांनी इथे बाजीराव रोडवर श्री वाडेश्वर भुवनमध्ये येऊन थांबेल याची मला कल्पना देखील नव्हती. मस्त गरमागरम तिखट थालपीठाची या गोड दह्याबरोबरची जी जुगलबंदी आहे याचा मी पुरेपूर आनंद घेत होतो. या गोड दह्याची चव इतकी सुंदर होती की एकेकाळी शत्रू मानलेला या चमच्याला आपला मित्र बनवून दह्याचा एक मस्त घास घेतला. या सर्व चवीच्या जुगलबंदीमध्ये सोबत मिळणाऱ्या त्या चटणीकडे माझं पुरेपूर दुर्लक्ष होतं. त्याचं कारण म्हणजे चिमुकल्या त्या गोड दह्याच्या वाटीमध्ये अथांग सागरात डुबकी मारण्याचा आनंद मला मिळत होता. तरीही चटणीला वाईट वाटू नये म्हणून एखादा घास थालपीठाबरोबर घेतला. तेवढ्यात अजून एक सुखद धक्का बसला. आपल्याला वेगवेगळे पदार्थ आणून देणारे जे दादा आहेत त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे तुमचा फोटो आहे. हे सगळं विसरून मी परत त्या थालपीठाच्या चवीच्या आनंद सागरात एक डुबकी मारली. हा अलगद मिळणारा आनंद, हे सुख कधीही संपू नये अशा विचारात होतो तेवढ्यात आपल्या दादांनी त्यांच्या मोबाईलवर चालणारा एकांत रायडरचा एक व्हिडिओ मला दाखवला. खरं सांगायचं तर आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवर आपल्या स्वतःला पाहून थोडंफार लाजल्यासारखं झालं. पण समोर त्याहून जास्त आनंद देणारा त्या थालपीठाच्या चवीमध्ये मी परत हरवून गेलो. इतके सर्व चविष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर अपेक्षांचा एक मोठा डोंगर निर्माण झाला होता आणि याची निराशा होणार नाही ही खात्री होती. याच कॉन्फिडन्सने मी पुढचा पदार्थ म्हणजे पायनॅपल शिरा हा चाचपळत होतो. शिऱ्याने तुपाचा आणि अननसाचा घमघमाट सोडला होता. त्या मनमोहक वासाला न भूलता ब्योमकेश बक्षी बनून शिऱ्यामध्ये अननसाचे तुकडे शोधत होतो जे लगेचच एका नवख्या गुन्हेगारासारखे समोर आले
असे या शिऱ्यामध्ये अनेक पायनॅपल किंवा अननसाचे तुकडे हे दडलेले होते. या आविष्काराचा आनंद बाजूला ठेवून मन शिऱ्याच्या चवीसाठी आतुर होतं. या व्याकुळ मनाला अजून ताणून ठेवलं तर पाप लागेल असं म्हणून चटकन शिऱ्याचा पहिला घास घेतला. प्रत्येक घासात अननस म्हणजेच प्रत्येक घासात आनंद. तूप, अननस, रवा, साखर किंवा गूळ याचा आविष्कार ज्यांनी कोणी लावला आहे ना, त्याच्यासाठी मनात फक्त एकच, कमाल, धमाल, बेमिसाल. बऱ्याच वेळा शिऱ्यामध्ये पायनॅपलच्या नावाखाली इसेन्स असतो, पण इथे मला पायनॅपलच्या मोठमोठ्या फोडी दिसल्या, जे पाहून खूप आनंद वाटला. आणि या फोडी ज्या आहेत ना, त्या तुपात मस्त शिजवल्या होत्या, जेणेकरून त्याचा जो अर्क आहे, त्याची चव आहे, ती अख्ख्या शिऱ्यामध्ये मस्त रुळली होती. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवटही चांगलाच होतो, या विचाराने मी इथे कॉफी मागवली आणि कॉफीनी मुळीच निराश नाही केले. कपामध्ये मिश्रित न केलेली साखर चमच्याने ढवळत ढवळत कॉफीच्या कडूपणात साखरेचा गोडवा ओतत होतो. चमच्याने कॉफीत साखर मिश्रित करून चमच्याचं फक्त शेवटी एकच काम बाकी राहतं, आणि ते म्हणजे चमचा तोंडाला लावणं. ही क्रिया करणार तेवढ्यात कॅमेरा वुमनने आपला निषेध व्यक्त केला. हे केलं नाही तर आत्मा अतृप्त राहील असं म्हणून पटकन क्रिया पूर्ण केली. राम सदनमध्ये जी चूक केली होती ती चूक मी इथे नाही केली. कॉफीत प्रमाणात साखर मागितली होती आणि त्यामुळे कॉफीची चव पण कमाल, धमाल, बेमिसालच होती. आजच्या चवीच्या या साध्या जुगलबंदीमुळे तुमच्या या साध्या मराठी बोलणाऱ्या एकांत रायडरचा शायराना अंदाज उभरून आला. अर्थात ही चवीची मैफिल गाजवण्यासाठी, सजवण्यासाठी लागतात ते म्हणजे श्री वाडेश्वर भुवनमधले चविष्ट पदार्थ आणि आपल्यासारखे श्रोते. मी आशा करतो की आजच्या या शायराना मैफिलीचा तुम्ही पुरेपूर आनंद घेतला असेल. या खास भागाचं सादरीकरण करतानाही मला तेवढाच आनंद झाला, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त. चला, या चवदार मैफिलीच्या भागावर आता पडदा टाकूया आणि हा भाग इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून जा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.